पाहत आहोत जनकार्य न्यूज, जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारं एकमेव न्यूज चॅनल जनकार्य न्यूज। अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांच्या प्रचारामुळे प्रभाग क्रमांक 13 मध्ये चांगलीच चर्चा। गॅस सिलेंडर या चिन्हावरती निवडणूक लढवणार। जयसिंगपूर नगर परिषद निवडणुकीला अवघे काही दिवस बाकी असताना अपक्ष उमेदवार लता गाडेकर यांच्या प्रचाराने वार्डात चांगलीच रंगत निर्माण केली आहे। लता गाडेकर या गॅस सिलेंडर या चिन्हावरती निवडणूक लढवणार आहेत। पक्षीय उमेदवारांमध्ये कोंडेचिडे असतानाच गाडेकर यांनी घरीदारी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधण्याची निवड केली आहे। त्यामुळे त्यांच्या प्रचाराची खास चर्चा नागरिकांमध्ये होताना दिसत आहे। गाडेकर यांच्या प्रचार कार्यालयातून मिळालेल्या माहितीनुसार त्या गेल्या काही दिवसांपासून प्रत्येक गल्ली बोळातून फिरत नागरिकांच्या समस्या प्रत्यक्ष ऐकत आहेत। पाणी पुरवठा, रस्त्याची दुरावस्था, स्वच्छता, महिलांसाठी सुविधा अशा अनेक मुद्द्यांवर त्या नागरिकांशी चर्चा करत असून विकास आणि पारदर्शक कामकाज हेच आपले मुख्य ध्येय असल्याचे त्या सांगत आहेत। स्थानिक तरुण वर्गासोबत महिलांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत असून महिलांसाठी स्वतंत्र सुविधा आणि स्वयंसहाय्य समूहांना बळकटी देण्याचे आश्वासन त्या देत आहेत। यामुळे महिलांमध्ये त्यांच्याबाबत उत्सुकता वाढल्याचे दिसते। वार्डातील प्रचार तापत असतानाच लता गाडेकर यांच्या वाढत्या जनसंपर्क मोहिमेमुळे आगामी निवडणुकीत नव्या समीकरणांची शक्यता व्यक्त केली जात आहे। नागरिकांचा कौल कोणाला मिळेल हे जरी निवडणुकीच्या दिवशीच स्पष्ट होणार असले तरी लता गाडेकर यांचे वार्डातील मताधिक्य वाढते आहे। जनकार्य न्यूजला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।